नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी 11वीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या पोर्टलवर आहे। या ठिकाणी आपल्याला दोन टॅब पाहायला मिळतील। पहिला टॅब आहे स्टुडंट रजिस्ट्रेशन आणि दुसरा टॅब आहे लॉग इन। मी या स्क्रीनला स्क्रॉल करतो आहे आणि इथे तुम्हाला एक नोटिफिकेशन पाहायला मिळेल। स्टुडंट रजिस्ट्रेशन प्रोसेस इज ओपन टिल 10th मे 2026। आज 11 मे आहे, म्हणजेच विद्यार्थ्यांचं जे रजिस्ट्रेशन आहे ती प्रक्रिया बंद झालेली आहे। परंतु मित्रांनो, इथे एक महत्त्वाची अपडेट मी देतो आहे। जरी 10 मे पर्यंत स्टुडंट रजिस्ट्रेशन आपल्याला करायचं होतं, तरी पण जर काही विद्यार्थ्यांनी हे रजिस्ट्रेशन केलं नसेल तर त्यांच्यासाठी एक मोठा अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून देतो आहे। विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन अद्यापही सुरू आहे, आत्ताही सुरू आहे आणि आत्ता आपण विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन करून घेऊ शकतो। ज्या विद्यार्थ्यांनी 10 मे पूर्वी रजिस्ट्रेशन केलेलं नाही अशा विद्यार्थ्यांना एक सुवर्ण संधी आहे। आपण तात्काळ या पोर्टलला जावं आणि पोर्टलला जाऊन आपलं स्वतःचं रजिस्ट्रेशन करून घ्यावं। स्वतःचा एक लॉग इन ID प्राप्त करून घ्यावा, पासवर्ड प्राप्त करून घ्यावा आणि त्यानंतर मग आपण पार्ट 1 आणि पार्ट 2 भरू शकता। त्यासाठी आपल्याला 13 मे पर्यंतची सुविधा देण्यात आलेली आहे। मित्रांनो, एक अत्यंत महत्त्वाची बाब मी आपणास या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो आहे। इथे तुम्हाला वेगवेगळ्या शेड्यूल्स पाहायला मिळतील, ॲडमिशन शेड्यूल पाहायला मिळेल, ब्राउचर मॅन्युअल पाहायला मिळेल आणि त्याचबरोबर काही व्हिडिओज पाहायला मिळतील, रूल्स पाहायला मिळतील। ॲडमिशन प्रक्रिया कशी होणार आहे हे सर्व मी आपणास सांगणारच आहे। परंतु मित्रांनो, आज आपण फक्त स्टुडंट रजिस्ट्रेशनबाबत बोलू। स्टुडंट रजिस्ट्रेशनवर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि इथे क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीची एक स्क्रीन येईल। आपली 10वी महाराष्ट्रामध्ये झाली की महाराष्ट्राबाहेर झाली, जर महाराष्ट्रात झाली असेल तर विदिन महाराष्ट्र करायचं आहे आणि जर आपण महाराष्ट्राच्या बाहेर जर 10वी केली असेल तर आउटसाईड महाराष्ट्र करायचं आहे। त्याच्यानंतर आपण फ्रेशर आहात की रिपीटर आहात ते आपल्याला नमूद करायचं आहे। त्याच्यानंतर आपण 10वी स्टेट बोर्डातून पास झाला आहात की CBSE बोर्डातून पास झाला आहात की ICSE बोर्डातून किंवा IB बोर्डातून, तो अचूक बोर्ड आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे। रजिस्ट्रेशनची प्रोसेस साधारणतः 1-1.5 महिन्यापूर्वी सुरू झालेली होती आणि पार्ट 1चं रजिस्ट्रेशन आपण करून ठेवावं अशा पद्धतीच्या इन्स्ट्रक्शन आपणास देण्यात आलेल्या होत्या। पण अजूनही काही विद्यार्थी शिल्लक असतील ज्यांनी हे रजिस्ट्रेशन केलं नसेल तर त्यांनी तात्काळ या पोर्टलला जावं आणि आपलं रजिस्ट्रेशन पूर्ण करून घ्यावं। त्याचा जो ॲड्रेस आहे, URL आहे, मी या व्हिडिओमध्ये देतो आहे। हा URL आहे आणि या URLच्या माध्यमातून आपण आपलं ॲडमिशन पूर्ण करून घेऊ, आपलं रजिस्ट्रेशन पूर्ण करून घेऊ शकता। त्याच्यानंतर मित्रांनो, आपल्याला इथे 10वीचा सीट नंबर एंटर करायचा आहे, आईचं नाव एंटर करायचं आहे आणि मग आपल्याला मंथ ऑफ एक्झामिनेशनमध्ये जाऊन आपल्याला कोणत्या महिन्यामध्ये आपण 10वीची एक्झाम दिली तो मंथ सिलेक्ट करायचा आहे। इयर ऑफ एक्झामिनेशन आपल्याला या ठिकाणी एंटर करायचा आहे। सीट नंबर एंटर केल्यानंतर बाकी सर्व गोष्टी ॲटोमॅटिक येणार आहेत। त्याच्यानंतर मित्रांनो, आपल्याला आपलं पूर्ण नाव एंटर करायचं आहे। 10वीच्या मार्कशीटवर जसं नाव दिलेलं असेल तसंच नाव एंटर करायचं आहे, परंतु नावाचा जो सिक्वेन्स आहे तो स्वतःचं नाव, नंतर वडिलांचं नाव आणि नंतर आडनाव या पद्धतीने आपल्याला नाव एंटर करायचं आहे। आपला जो कोणता ॲक्टिव्ह ईमेल ID असेल तो ईमेल ID या ठिकाणी एंटर करायचा आहे। मोबाईल नंबर एंटर करायचा आहे। आपल्याला काही सिक्युरिटी क्वेश्चन विचारले जातील, तो क्वेश्चन यामध्ये आपल्याला सिलेक्ट करायचा आहे। साधारणतः 5 प्रश्न विचारलेले असतील, त्यातील एक अचूक प्रश्न आपण सिलेक्ट करावा, त्याचं अचूक उत्तर लिहून ठेवावं, ते नोट डाऊन करून ठेवावं, जेणेकरून आपल्याला कधी जर काही तांत्रिक समस्या आली, कुठला काही इश्यू आला तर आपण त्या प्रश्नाच्या माध्यमातून आपण आपला पासवर्ड रिसेट करून घेऊ शकता। त्याच्यानंतर एक सोपा आणि आपल्याला लक्षात राहील असा पासवर्ड आपण या ठिकाणी टाईप करावा। पासवर्ड टाईप करत असताना एक कॅपिटल, एक स्मॉल लेटर, एक नंबर आणि एक स्पेसिफिक कॅरेक्टर एंटर करावा आणि त्याच्यानंतर कन्फर्म पासवर्डमध्ये सेम पासवर्ड जो वर एंटर केलेला आहे
तोच पासवर्ड आपण या ठिकाणी पेस्ट करू शकता किंवा टाईप करू शकता आणि त्याच्यानंतर आपल्याला कॅप्चा एंटर केल्यानंतर मित्रांनो आपल्याला एक सबमिट टॅब उपलब्ध होईल आणि त्यानंतर जेव्हा आपण क्लिक कराल त्यावेळेस आपल्यासमोर एक रजिस्ट्रेशन नंबर पाहायला मिळेल आणि त्या रजिस्ट्रेशन नंबरला सुद्धा आपण नोट डाऊन करून ठेवावं आणि त्या रजिस्ट्रेशन नंबरच्या माध्यमातून आणि आपण जो पासवर्ड एंटर केलेला होता त्या पासवर्डच्या माध्यमातून आपण लॉग इन करून घेऊ शकता। लॉग इन केल्यानंतर आपल्यासमोर एक स्क्रीन येईल, ज्या स्क्रीनमध्ये आपल्याला ॲप्लिकेशन पार्ट 1 पाहायला मिळेल, ज्यामध्ये रजिस्ट्रेशन डिटेल दिलेलं असेल। नंतर आपल्याला पर्सनल डिटेलची माहिती भरावी लागेल, ॲड्रेस डिटेलची माहिती भरावी लागेल, कॅटेगरी आणि रिझर्वेशनबद्दलची माहिती भरावी लागेल, क्वालिफिकेशनची माहिती भरावी लागेल, काही डॉक्युमेंट्स आपल्याला अपलोड करावे लागतील आणि त्याच्यानंतर जी ॲडमिशनची फी आहे, प्रोसेसिंग फी आहे, ती फी आपल्याला भरावी लागेल। प्रोसेसिंगची फी भरत असताना आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि ती फी भरून झाल्यानंतर आपल्याला आपला जो ॲप्लिकेशन पार्ट 1 आहे तो लॉक करायचा आहे आणि एकदा आपलं ॲप्लिकेशन लॉक झालं तर आपल्याला जर त्यामध्ये काही बदल करायचा असेल तर तो बदल आपण करू शकता। त्या ठिकाणी आपल्याला टॅब उपलब्ध होतील आणि याच्यानंतर मित्रांनो आपलं जर पार्ट 1 अचूक असेल तर मग आपल्याला कोणतीही अडचण नाही, आपण पार्ट 2 मध्ये जाऊ शकता, ज्यामध्ये आपल्याला कॉलेजची निवड करायची आहे, आपल्याला आपल्या स्ट्रीमची निवड करायची आहे, आपल्या सब्जेक्टची निवड करायची आहे। अशाच पद्धतीने काही कोटा चॉईसेस पण आहेत, ज्यामध्ये आपण प्रायव्हेट कोटा, मॅनेजमेंट कोटा, मायनॉरिटी कोटा असं सिलेक्शन करू शकता। आपण ज्या शाळेमध्ये शिकला आहात त्या शाळेमध्ये जर 11वी 12वीचे वर्ग उपलब्ध असतील तर आपण त्या शाळेच्या कोटाचा सुद्धा उपयोग करून घेऊ शकता। याबाबतचा प्रिव्हियस व्हिडिओ आपण पाहू शकता। तो व्हिडिओ मी आपणास, त्या व्हिडिओची लिंक आपणास मी या व्हिडिओमध्ये शेअर करतो। निश्चितच आपणास मदत होईल यासाठी एज्युकेट भारतच्या माध्यमातून माझा प्रयत्न राहील। विद्यार्थ्यांना मदत व्हावी, पालकांना मदत व्हावी यासाठी एज्युकेट भारतच्या माध्यमातूून आणि शिक्षकांना मदत व्हावी यासाठी एज्युकेट भारतच्या माध्यमातून मी वेगवेगळे टेक्निकल व्हिडिओ शेअर करत असतो। विनंती एवढीच आहे की आपण एज्युकेट भारत या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावं, व्हिडिओला अवश्य लाईक करावं, बेल आयकनला प्रेस करावी, जेणेकरून वेगवेगळे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचतील आणि आपल्याला ॲडमिशन करत असताना कोणतीही अडचण जाणार नाही। आणि त्याचबरोबर कोणतीही काही अडचण असेल तर आपण तात्काळ एज्युकेशन ऑफिसर सेकंडरी किंवा डिस्ट्रिक्ट कम्प्युटर प्रोग्रॅमर यांना संपर्क करावा, ते आपणास तांत्रिक मदत करतील। पुन्हा एकदा सर्वांना माझ्या शुभेच्छा आहेत। तात्काळ रजिस्ट्रेशन पूर्ण करून घ्यावं एवढीच अपेक्षा करतो। थांबूया इथे, पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसह। तोपर्यंत सर्वांना माझ्या खूप खूप शुभेच्छा। थँक्यू सो मच।